चला तर मग आजचाही आपला केक क्लास खूप छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त 10 ते 12 प्रकारचे मी इथे केक शिकवलेली आहेत आणि त्यात चॉकलेटचे प्रकार होते आणि त्यामध्ये माझ्या ह्या सगळ्या ऑर्डर पण मी त्यांना शिकवलेल्या आहेत। तर माझ्या जवळजवळ आज 4 टी टाइम केकच्या ऑर्डर होत्या आणि 2 पायनॅपल केकच्या ऑर्डर होत्या, तर तेही त्यामध्ये ॲड झालेले आहे। म्हणजेच त्यांना 14 ते 15 केक शिकायला आज मिळालेली आहेत। तर तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल माझे की ज्यामध्ये मी 2-3 प्रकारचे केक त्यांना दाखवत असते आणि बाकीचे जे केक आहेत मी ते त्यांच्याकडून करून घेत असते। कारण कोणीही केक शिकायला येतं तेव्हा त्यांना आधी प्रश्न पडलेला असतो की तुम्ही आमच्या हातात देणार का, किंवा मग आम्हाला करायला मिळणार का, हे प्रश्न त्यांचा आधी असतो। किंवा त्यांना आधीच्या कधी क्लास केलेला असेल तर त्यांना खूप एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला नसतो आलेला, त्यामुळे त्यांना परत रिपीट क्लास करायचा असतो। तर तो जो प्रश्न आहे ते मी मोडीत काढत असते आणि त्यांना मी 3 केक करून दाखवत असते, बाकीचे राहिलेले केक त्यांना मी दाखवत असते आणि त्या करत असतात। तर हे टेक्निक ज्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला बारीक सारीक शिकवत असते। केक कसा आयसिंग करायचा, फिनिशिंग कशी छान द्यायची, फिनिशिंग देताना काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर ते कसे हँडल करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या केकच्या क्लासमध्ये होत असतात। बेसिक टू ॲडव्हान्स हे केकचा क्लास असतो आणि त्यामध्ये जर क्लास केला तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता। साहित्य कुठून घ्यायचं, टेक्निक शिकू शकता, क्रीम बाबतीत शिकू शकता, होलसेल सामान कुठून घ्यायचं ते मी सगळं, म्हणजेच तुम्ही बेकरी टाकू शकता इतपत मी सगळं तुम्हाला नॉलेज ह्या केकच्या क्लासमध्ये देत असते। सुरुवातीला मुली खूप घाबरत असतात पण नंतर खूप कॉन्फिडेंटली त्या केक करतात। दुपारच्या वेळेला त्यांनी डबे आणलेले होते तर मस्त आम्ही टी टाइम केक कट केला आणि आपलं जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये त्यांना खूप आवडलं तर त्या तिथं जेवायला बसले आणि त्यांच्यासोबत मीही बसले होते जेवायला। मी कधी शक्यतो क्लासमध्ये जेवत नाही, पण आज मला पण आवरले नाही कारण गार्डनमध्ये मला हे खूप आवडते जेवण करायला। त्यामुळे जेवणं झाले आणि पटापट आम्ही पुढच्या केकला लागलो, कारण जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे केक आम्हाला हँडल करायचे होते आणि तेही 5च्या अगोदर। तर आपला जो केक क्लास आहे तो नुसताच केक क्लास होऊन जात नाही, तर खूप छान मैत्रिणी मिळतात आणि खूप एक फॅमिली बनून जाते। खूप त्यासुद्धा अनोळखी असतात एकमेकांना, पण त्या पण खूप छान ओळखी त्यांच्यात होतात, नंतर पण खूप कॉन्टॅक्ट ठेवतात आणि जे केक करतात त्याही त्या ग्रुपवर शेअर करत असतात की आज मी हा केक केला, उद्या तो केला, आणि बेकरीच्या कशा ऑर्डर घ्यायच्या, घरून कशा ऑर्डर घ्यायच्या, ते सगळं नॉलेज मी तुम्हाला ह्या केकच्या क्लासमध्ये देत असते। ज्या काही छोट्या मोठ्या ज्या टेक्निक असतात त्या, आणि केकचा क्लास घेताना किंवा मग तुम्ही सुद्धा केकचा क्लास घेऊ शकता, इथपर्यंत हे आपला केकचा क्लास चालतो। तर आपले सगळे केक रेडी झालेले आहेत आणि एक छोटंसं पिल्लू पण आलेलं होतं आपल्या केकच्या क्लासमध्ये, तर त्याचा 4 महिने कंप्लीट झालेला होता आणि त्याचा बर्थडे आम्ही तिथे सेलिब्रेट केला। आमचा आजचा स्पेशल पाहुणा आहे हा। खूप छान, त्याने खूप साथ दिली आईला, त्याच्या बिलकुल रडला नाही। पूर्ण केक क्लास होईपर्यंत शांत होता, छान। त्याची आजी त्याला सांभाळायला आलेली होती। तर आजचा केकचा क्लास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हाला क्लास जर करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर व्हॉट्सअपला आहे, गुगलवरती आपलं वैष्णवीज केक्स अँड क्लासेस हे पण आहे, तुम्ही सर्च केलं तर मिळून जाईल तुम्हाला।